धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कुठलाही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या पाठीमागे लागते मेहनत, अनुभव आणि चिकाटी. या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असल्या तर कुठल्याही समस्या येणाऱ्यांवरती तुम्ही मात करू शकता आणि त्याप्रमाणे तुमचा व्यवसाय यशस्वी नक्कीच होऊ शकतो. या संबंधितच आजचा आपला विषय आहे उस्मानाबादी शेळी पालनातून सोनदेव गावाची दुष्काळावर मात. मग ही दुष्काळावर मात ते कसे करू शकले या संबंधितच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत तज्ज्ञ म्हणून आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर हनुमंत आगे सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. डॉक्टर आगे सर हे विशेषज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र जालना येथे कार्यरत आहेत. दुसरे शेतकरी म्हणून आपल्याकडे आलेले आहेत श्री शेषराव ढाकणे सर. नमस्कार सर, तुमचंही खूप खूप स्वागत या कार्यक्रमात. ढाकणे सर हे मुक्काम पोस्ट सोनदेव जालना येथून आलेले आहेत. चला तर मग वेळ न दवडता वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. डॉक्टर आगे सर, पहिल्यांदा आम्हाला सांगा की कृषी विज्ञान केंद्राने सोनदेव गावाची शेळी पालनासाठी का निवड केली? कसं पाहिलं म्हणजे सोनदेव गाव हे कोरडवाहू क्षेत्र असणारं जास्त क्षेत्र असणारं गाव आहे आणि या गावामध्ये पाण्याच्या ज्या अडचणी आहेत, बागाई क्षेत्र कमी आहे, इथला शेतकरी खूप मेहनती आहे आणि प्रगतिशील म्हणजे होण्यासाठी किंवा तो चिकाटीने शेती करतोय परंतु निसर्ग साथ देत नाही, या परिस्थितीमध्ये तो अडकलेला आहे. म्हणून शेतीला जोडधंदा देण्याचे जे प्रयोग आहेत त्यामध्ये शेळी पालन हा विषय इथल्या गावच्या शेतकऱ्यांचा तो आवडीचा विषय असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये या गावची निवड केली. अरे वा, खूपच चांगली गोष्ट आहे कारण का सगळे मेहनत करणारे शेतकरी आहेत आणि त्याच्यामुळे. ढाकणे सर, तुम्ही सांगा की शेळी पालन हाच व्यवसाय तुम्ही का निवडला? शेळी पालन व्यवसाय निवडता म्हणजे त्याचं कारण पावसाचं प्रमाण कमी, डोंगर भाग, कोरडवाहू शेती इत्यादी कारणामुळे आम्हाला शेळी पालन या व्यवसाय शेती सुधारण्यासाठी व्यवसाय निवडणं लागला आणि त्याच्यापासून सनी फायदे सुरू झाले. मग नक्कीच प्रत्येकाला आर्थिक दृष्ट्या एक हातभार लागतो आणि दुष्काळात पण शेळी पालन तुम्हाला तसं चांगलं आणि ती शेळी जात आम्ही उस्मानाबाद शेळी जात पसंत केली. अच्छा, म्हणून तुम्ही हा शेळी पालन व्यवसाय शेती बरोबरच चालू ठेवला, शेतीला जोडधंदा म्हणून सनी सुरू केला. नक्कीच. डॉक्टर आगे सर, सोनदेव गावात कृषी विज्ञान केंद्राचं हे जे कार्य चालू आहे ते किती वर्षापासून चालू आहे? तसं पाहिलं तर आमच्या कृषी विज्ञान केंद्राला सोनदेव गावचा शेतकरी हा पूर्वीपासून जोडलेला आहे आणि विविध कारणाने म्हणजे जे प्रयोग आम्ही शेतीसाठी करतो त्या प्रयोगामध्ये कृषी विज्ञान केंद्रात हा शेतकरी नेहमी येत असतो आणि इथल्या शेतकरी आमच्या सोबत जास्त प्रमाणात जोडल्यामुळे आम्ही या गावाला 2011 ते 12 या काळामध्ये आम्ही काही दत्तक गावं घेतली, त्यामध्ये या गावाचा सहभाग केला आणि जुन्या काळापासून इथले शेतकरी आमच्या संपर्कात असल्याने एक 7-8 वर्ष म्हणजे काळामध्ये या शेतकऱ्यांना आम्ही संपर्कात आहेत. अरे वा, नक्कीच चांगली गोष्ट आहे, चांगला उपक्रम हा चालू आहे. ढाकणे सर, तुम्ही सांगा की मग आता जे तुम्ही सांगितलं की शेळी पालन हा व्यवसाय तुमच्या गावाने, सोनदेव गावाने किंवा तुम्ही हा निवडलात, तर मग आत्ताच्या घडीला सोनदेव गावात किती शेळ्या आहेत? आमच्या सोनदेव गावामध्ये सरासरी 550 ते 600 शेळी आहेत आणि इतके पिल्ले शेळी म्हणजे 550 ते 600 शेळी आहेत आणि ते पिल्ले कमीत कमी 2 ते 2,500 पिल्ले तयार होते 12 महिन्याला मासिक आणि त्याची जर विक्री करली तर ती समजा 1,20,00,000 लोक जाती. नक्कीच खूप चांगला फायदा प्रत्येक लोकांना फायदा होतो. नक्कीच. म्हणून तुम्ही आता सोनदेव गावात मग 500 ते 600 शेळ्या आहेत आताच्या घडीला आणि तेवढा फायदा होतोय, खरंच चांगली गोष्ट आहे. इतका फायदा होतो. नक्कीच. डॉक्टर आगे सर, पण मग आपण आता कृषी विज्ञान केंद्र जर एवढा चांगला उपक्रम सोनदेव गावासाठी करत आहे तर त्याचे काय काय प्रयत्न त्यांनी या शेळी पालनासाठी सोनदेव गावात केले ते आम्हाला तुम्ही सविस्तररित्या सांगू शकता का? गावाची पार्श्वभूमी आणि भौगोलिक दृष्ट्या जे आपण शेळी पालनाला योग्य लागतं त्या गावाची खूप सुटेबल आहे. डोंगराळ भाग आहे,
कोरडवाहू शेती आहे, पाण्याच्या अडचणी आहे आणि निसर्गामध्ये ही शेती अडकलेली आहे. म्हणजे आवर्षण काळ आहे, गारपीट आहे. यामध्ये शेतकऱ्याला हा एक शेतीला जोडधंदा शेळी पालन म्हणून खूप चांगल्या प्रकारे आवडलेला आहे आणि त्यामुळे आम्ही तिथल्या शेतकऱ्यांना मामांना प्रशिक्षण दिलं, त्यांच्यासोबत त्यांच्या शेतकऱ्यांना माहिती दिली. शेळी पालनमध्ये कोणत्या अडचणी असतात, लसीकरणाचं महत्त्व, थोडक्यात आहार व्यवस्थापन आणि जंतनाशक इत्यादी गोष्टींचं जे पायाभूत गोष्टी आहेत त्यांचं माहिती दिली, जेणेकरून त्यांचा त्याच्यामध्ये एक पाया बसावा आणि एक उत्पन्नाचं साधन त्यांना चांगल्या प्रकारे वाढवता यावं. बरोबर. म्हणून आम्ही त्यांना ते शेळीपालनामध्ये प्रयत्न केले. चांगले प्रयत्न चालू आहेत हे. पण मग प्रामुख्याने ह्या व्यवसायामध्ये जर काळजी घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे घ्यायची? काळजी घेण्यासाठी सुरुवातीला आपण शेळी पालन करताना या गावामध्ये झाडपाला उपलब्ध आहे, तो नैसर्गिकरित्या आहे, कारण डोंगराळ भाग आहे आणि शेतीला पाणी कमी असल्यामुळे इतर बांधबंदिस्ती जी आहे तिथं चारा पिकं घेतली किंवा चारा पिकाची माहिती दिली. त्यामध्ये एकदलीय चारे, द्विदलीय चारे आणि झाडपाला अशा तऱ्हेने शेळीपालन सोप्या पद्धतीनं वाढवायला सुरुवात केली आणि या गावाच्या लोकांना प्रत्येकानं 2 शेळ्या 4 शेळ्या अशा सुरुवात करून आज मितीला ते 600 शेळ्यांचा व्यवसाय म्हणजे वार्षिक दृष्ट्या काकांना आता सांगितलं की आमच्या गावामध्ये 600 शेळ्यापासून एक 2400 पिल्लं म्हणजे 2 पिल्ले आपण जर पकडली तर तितकी पिल्लं त्यांच्या वार्षिक उलाढालीमध्ये येतात. एका पिल्लाची किंमत 4000 पकडली कमीत कमी, तर त्याचा व्यवहार हा गावामध्ये पैसा येण्यासाठी 1 कोटी रुपयापर्यंत हा कमीत कमी सांगितला, 1,20,00,000 येतो. म्हणजे ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या शेळीपालनमध्ये एवढी ताकद आहे. म्हणजे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कुठतरी उभं करण्याची ताकद या कोरडवाहू आणि आवर्षण भागामध्ये या शेळीमध्ये ताकद आहे. बरोबर. पण मग ह्याच्यात संभाव्य धोके कोणते की त्यावेळी आपण काळजी घेतली पाहिजे? संभाव्य धोके याच्यामध्ये शेळीपालनमध्ये जे धोके आहेत ते काही रोगराई आहे, पावसाळ्यापूर्वी काही रोग आहेत, काही हिवाळ्यामध्ये रोग आहेत. त्यापासून जर आपण काही ठोकताळ्यानं त्याचं संगोपन केलं, व्यवस्थापन केलं तर याच्यामध्ये आपल्याला खूप कमी धोके मिळतात. जसं की आपण थंडीपासून पिलांचं संरक्षण करणं, तिथं काही उबदार वातावरण बल्ब लावून करणं किंवा उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पाजणं, शेळ्या उन्हात न नेणं किंवा मग पावसाळ्यामध्ये पावसात न भिजू देणं, जंतनाशकाचा वापर वेळोवेळी करणं, पिल्लांना योग्य डोसानं महिन्याला देणं, अशा ज्या बारीक गोष्टी आहेत त्या आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या. काही पत्रकं तयार केली, काही प्रशिक्षणामध्ये माहिती दिली. यामधून शेतकरी त्या व्यवसायामध्ये परिपूर्ण होत गेला आणि त्यामुळे तो त्या व्यवसायाचा खूप चांगल्या प्रकारे चालू लागला. नक्कीच नक्कीच. ढाकणे सर, तुम्ही जे आता उल्लेख केलेला की एवढ्या शेळ्या आहेत, पण मग गावागावात कुठल्या जातीच्या शेळ्या तुम्ही पाळता? आमच्या गावामध्ये पूर्ण उस्मानाबादी शेळ्या आहेत. अच्छा. हा, आणि त्या शेळ्या अशा आहेत म्हणजे त्याला रोग. पण मग व्यवसायासाठी उस्मानाबादी शेळीच तुम्ही म्हणजे का निवडली, का काय म्हणजे त्याच्याबद्दल? उस्मानाबादी शेळी कशासाठी निवडली, ती रोग प्रतिबंधक आहे. पुन्हा 1 पिल्यापासून 5 पिल्यापर्यंत शेळी पिले देते. अच्छा. दुधाचं प्रमाण शिल्लक आहे, पिले मजबूत होते आणि ती रोग प्रतिबंधक चांगली शेळी आहे ती, म्हणून सनी आम्ही उस्मानाबादी शेळी निवडली. पण मग त्याचे फायदे अशा प्रकारे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामधून जी करडं जन्माला येतील त्याचा फायदा पण होऊ शकतो, जे तुम्ही आधी उल्लेख केलेला. हा ते म्हणजे तिच्यापासून सनी 5 आता एखादी 5 पिली देते, एखादी 3 पिली देते. ते कळलं 600 शेळीचे ते सरासरी बरोबर विकले की आपल्याला आर्थिक हातभार नक्कीच लागू शकतो. विकले की आपल्याला फायदा होऊन जातो देऊ. नक्कीच. डॉक्टर रागे सर, पण आता सोनदेव गावाने जी स्वतःची भरभराट केली आहे, दुष्काळावर मात केली आहे, तर त्याच्यामध्ये जो तुम्ही कृषी विज्ञान केंद्राने जी त्याला मदत केली, तर तुमच्या दृष्टीने सोनदेव गावाला असा काय फायदा झाला? आता शेळीपालन चालू केलेला जो काळ आहे तो सुरुवातीला 2008-7 या 7-8 काळामध्ये चालू केला. आज मी त्याला त्यांच्याकडे प्रत्येक घरामध्ये म्हणजे 300 उमऱ्याचं गाव आहे आणि या गावामध्ये प्रत्येकाकडे 10, 12, 15, 25, 30 अशा प्रकारच्या शेळीपालनाचं एक युनिट उभं राहिलेलं आहे. यामधून त्यांना अशा 2 गोष्टींचा खूप महत्त्वाचा जो की उल्लेख करावा असा फायदा झालेला आहे. एक तर शेतीसाठी जे लेंडी खत आहे म्हणजे ते उपलब्ध झालेले आणि ते शेतीसाठी मातीसाठी अमृत म्हणून काम करेल किंवा त्या आरोग्यासाठी म्हणजे मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी लेंडी खत म्हणून काम करतं. त्याच्यामुळे त्यांच्या शेतीचं उत्पादन ज्वारीसारखं पीक, सोयाबीनसारखं, कोरडवाहूसारखं पीक त्याला उत्पादन घ्यायला मदत झाली. म्हणजे मातीचं आरोग्य सुधारलं या लेंडी खतानं. दुसरं, यांच्या घरामध्ये दूध मिळाल्यामुळे शेळ्या दूध देतात, तर यांच्या मुलाबाळांना हे दूध मिळालं आणि मुलाबाळांमध्ये जे कुपोषणाचं प्रमाण आहे किंवा आपण म्हणतो एक आरोग्यदायी दूध यांच्या घरामध्ये मिळालं, म्हणजे त्यांच्यामध्ये बिमारीचं प्रमाण, मुलांची वाढ, कॅल्शियमची त्यांची गरज, अशा गोष्टी त्यांना मिळत गेल्या आणि त्यांच्यामुळे त्यांचं आरोग्य देखील सांभाळलं गेलं. म्हणजे दोन्ही दृष्टीने त्यांचं
फायदा झाला. एक तर मातीचं आरोग्य त्या बरोबर. लेंडी खतानं सांभाळलं गेलं आणि घराचं आरोग्य, मुलांचं आरोग्य हे दुधामुळे सांभाळलं गेलं. एका प्रकारे ते गाव सधन झालं शेळी पालनामुळे असं आपण म्हणू शकतो. आरोग्यवर्धक अगदी बरोबर. हा अगदी नक्कीच बरोबर. त्याच्यामुळे होऊ शकलं. ढाकणे सर, तुम्ही सांगा की गावाने ह्या शेळ्यांची कशा प्रकारे काळजी घेत आहेत, कशा प्रकारे काळजी घेतली पहिल्यापासून, सुरुवातीपासून, जेव्हा 1 शेळी होती, 2 शेळ्या होत्या आणि आता एवढा उपक्रम हा वाढलेला आहे, 600 शेळ्या झालेल्या आहेत, त्याबद्दल काय सांगा? आमच्या गावामध्ये सुरुवातीला आम्हीच एकच शेळी घेतली, तिच्या मागे 3 पिली होती. 3 पिली इकून पुन्हा 2 शेळ्या घेतल्या अच्छा. आणि 2 शेळ्या झाल्यानंतर शेळ्या वाढीत आम्ही अशा 10-15 शेळ्या तयार केल्या. आणि प्रत्येक माणसानं काय केलं, आमच्या शेळ्या पाहून सनी गावामध्ये लोकांना, जे लोक सालं घालीत होते, लोकांचे सालं सोडून सनी त्यानं सोनं नाणं गांठून बँकेत ते पैसे आणले आणि 4 शेळ्या घेतल्या, कोणा 2 घेतल्या, कोणा 3 घेतल्या, अशा शेळ्या वाढून सनी अशा वाढीत आणि ते पिल्ले इकून सनी ते बँकेचे पैसे देऊन सनी आपण आपलं कुटुंब मजेत चालू आहे. आता शेळ्यांच्या पालनामुळे तुम्हाला शेती आणि घरासाठी अशा प्रकारचे फायदे होऊ शकले. आता जे आपल्याला आगे सरांनी जे सांगितलं की लेंडी खत म्हणा किंवा ह्याचा मग वापर तुम्ही कशा प्रकारे करता जेणेकरून तुमच्या शेतीमध्ये घरासाठी फायदा होऊ शकेल? आता शेळीचं लेंडी खत कसं असतं, आम्हाला एक खड्डा खाणं लागतो, त्या खड्ड्यात लेंडी खत टाकून सनी ते कुजून लागतं. अच्छा. आणि उन्हाळ्यात काय करावं लागतं, आपलं शेत असं त्या शेताला चौकून कुंपण करून सनी तिथं शेळ्या बसवायच्या, म्हणजे मूत्र खत, आणि पुन्हा 4-8 दिवस झाले पुन्हा जागा बदलून असं करून सनी आम्ही शेती पिकी बनवतो. आणि ती शेती कशी होती, म्हणजे भुसभुशीत जमीन होती, पाणी जास्त जिरतं, पाणी जिरून सनी शेती अशी पिकायला लागती की एक साल जर त्या शेतीत जर शेळ्या बसवल्या तर 10 वर्ष शेती रासायनिक खत टाकायचं काम नाही पडत. पुन्हा माल बी भरभरीत येतो, वजनदार माल येतो, मालाची क्वालिटी येते. इतका आमचा शेळीच्या लेंडी खतापासून फायदा होतो. नक्कीच. हो. आणि मग दूध किंवा मांस याच्यामधून पण तुम्हाला नाही, फायदा आणि होत मग असेल. ते तर बाजूलाच राहिलं. समजा मग लहान मुलं असतात, मग लहान मुलं दूध पिऊन सनी त्याचं हातपाय मजबूत, कॅल्शियम असतं दुधामध्ये. आणि शेळी कसं असतं, ही जंगलामध्ये प्रत्येक झाडाचं एक पान खाती. आता ते वनस्पती खाल्ल्याच्या अवघान कसं आहे, समजा वनस्पतीचा अंश तिच्या अंगात असतो नक्कीच. आणि ते अंश असल्याच्या अवघानं लहान मुलं बी धष्टपुष्ट होऊन सनी त्याचा दवाखाना बी कमी प्रमाण झालं दवाखान्याचं बी. नक्कीच. हा. आणि पुन्हा त्या शेळीचं समजा मांस खाल्ल्यानंतर माणसाचे व्हिटॅमिन चांगली ताकद बी येते माणसाला. नक्की. पण मग तुम्हाला मांसाचे किंवा विक्रीचा कसा दर मिळतो? विक्रीचा दर असा आहे, आमच्या गावात शेळ्या आहे, व्यापारी आम्हाला काही अडचण आली तर आम्ही नुसता फोन लावला की व्यापारी पळत येतो, 2 व्यापारी येतील. अच्छा. हा. आणि त्याचा भाव नाही पटला तर आम्ही कुठंतरी समजा मार्केट असती त्या मार्केटला घेऊन जातो तर 400-500 रुपये शिल्लक येते. पण होता होईल गावातच असे कोणीतरी घेतच, 100-200 रुपये अर्जंट काम असेल तर 100-200 रुपये फरकानं आम्ही कमी जास्त करून देऊन टाकतो. तर असं आमच्या गावात झालं. शेळ्याचे कसं गावामध्ये कसं शेतीमध्ये एटीएम असतं, तसे शेळ्याचं आमच्या गावामध्ये एटीएम सारखं काम सुरू झालं. नक्कीच. कारण का जेव्हा गरज असेल तेव्हा शेळी विकायची किंवा आता करणं. आम्हाला अडचण आली, रात जरी असेल तर आम्ही कोणाला म्हणलं कडे आम्हाला दवाखान्यात जायचं पैसे लागते, लोकांना माहिती असं याच्याकडे शेळी बकरू विकून तरी ताबडतोब आपले सकाळी पैसे देणार आहे. अरे वा. आणि व्यापाऱ्याला फोन लावला, व्यापारी येतो. हा. अशा पद्धतीनं आम्हाला पैशाची काही अडचण राहिलीच नाही नाही. होत. हा. खरंच तुम्ही शेळी- म्हणालात ते खरंच, शेळी हा. एक एटीएम झालेला आहे हा. शेतकरी हा, बांधवांसाठी. नाही, बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर रागे सर, मग हे जे आपण आता फायदे बघतोय, आपल्याला ढाकणे सर एवढे चांगले अनुभव सांगतायत, पण मग ह्या शेळी पालन व्यवसायात सोनदेव गावात कशा प्रकारे सुरुवात झाली? सुरुवातीला म्हणजे काकासारखे प्रशिक्षणार्थी म्हणून काही शेतकरी जोडले गेले. त्यांना शेळीपालनाचं प्रशिक्षणामध्ये त्यांना व्यवस्थापना विषयावर भर दिला. त्यांचं उत्पादन कसं घ्यायचं, फायदा कसा मिळवायचा आणि शेळ्यांची निगा कशी करायची या बाबतीत त्यांना स्वयंपूर्ण केल्यानंतर त्यांना हळूहळू त्या करडांतून आणि त्यांच्या पैशातून एक आवड निर्माण झाली. आणि त्यांची प्रगती बघता इतर लोकांनी ती प्रगती बघून शेळ्यांच्या व्यवसायामध्ये म्हणजे निसर्गाची जी संकट आहेत त्या वातावरणामध्ये ह्या शेळ्या टिकतात आणि सोप्या पद्धतीनं कमी खर्चात ह्या वाढतात, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर प्रत्येक शेतकरी याच्यामध्ये उतरू लागला. आणि आज मितीला पूर्ण गावामध्ये खूप चांगल्या प्रकारे शेळीपालन हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. बरोबर. पण एक कुतूहलाची गोष्ट म्हणून की उस्मानाबादी शेळीच तुम्ही का निवडली? काकांनी सांगितलं, उस्मानाबादी शेळी ही मराठवाड्यातील शेळी आहे आणि कोणत्याही माणसाला किंवा शेळींना त्या भागामध्ये राहत असल्यामुळे, त्या भागामध्ये वाढत असल्यामुळे त्या भागामधले रोगराईला ते रोगप्रतिकारशक्ती ही निसर्गता मिळालेली असते. म्हणून त्या भागामध्ये ही वाढणारी शेळी असल्याने
तिला रोगप्रतिकारशक्ती मिळालेल्या असताना या वातावरणात ती खूप चांगल्या प्रकारे वाढते. तिला वाढवण्याचा खर्च इतर जातीच्या शेळ्यापेक्षा खूप कमी आहे. तिचा आहार आणि तिचं वाढण्याचं जे म्हणतो आपण FCR तो पण चांगला आहे. म्हणजे इकॉनॉमिक आहारावर कमी खाद्यावर ती चांगल्या प्रकारे वाढते. काकाचीतच एका शेळीनं म्हणजे जनरली उस्मानाबादी शेळी ही पिल्ले देण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तर एक शेळी 2 पिल्ले, जास्तीत जास्त 3 पिल्ले, पण उस्मानाबादीची शेळ्यांची पिल्ले देण्याची कॅपॅसिटी सर्वात जास्त आहे. आणि काकांकडेच तिचं उदाहरण आहे. हे एका शेळीनं 5 पिल्ले दिलेले आहेत. म्हणजे असे जर पिल्ले देत गेलो तर आपण 2 शेळ्याचा जरी हिशोब पकडला म्हणजे उस्मानाबादी शेळी काय उत्पन्न देऊ शकते शेतकऱ्याला हे जर म्हटलं आपण 2 पिल्ले धरले आणि 25 शेळ्या जर पकडल्या आपण तर महिना एका बेरोजगार युवकाला एक महिना 28,000 रुपये महिना ती देऊ शकते. म्हणजे एक नोकरीसारखं काम 25 शेळ्याचं युनिट एका असे म्हणजे अशिक्षित किंवा बेरोजगार युवकांना हे नोकरी देऊ शकते. म्हणजे कॅपेबल ही शेळी आहे. नक्कीच नक्की. म्हणून तुम्ही म्हणजे ही शेळी निवडली आणि नक्कीच व्यवसायाला हातभार लागला. पण मग ढाकणे सर, आता जे तुमचे एवढे वर्षांचे जे अनुभव आहे तर मग ह्या उस्मानाबादी शेळीबाबत अशी विशेष काही काळजी घ्यावी लागते का? उस्मानाबादी शेळीची कशी काळजी घ्यायला लागती म्हणजे तिला गोचडं होते, पुन्हा वाहत्यात, आणि पुन्हा गामन शेळी असली तर तिला आहार द्यायला लागतो. पुन्हा तिला समजा तिच्या हिशोबानं खाद्य पाणी आणि पुन्हा चांगलं पाणी पाजणं लागतं. जंगलात कुठंतरी घाण पाणी पाजून सनी तिचं काय होतं ते गर्भ खराब होऊन सनी ती बरोबर नाही राहत. अशा अवघानं तिला चांगली व्यवस्था करावी लागते. तेव्हा पिले गिले मजबूत असते, धष्टपुष्ट असते. मग अशी काळजी घ्यायला लागते शेळीची. नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळे त्याच्याकडे नीट लक्ष पण द्यावं लागतं जेणेकरून आपल्यालाच फायदा होणार आहे. जास्त लक्ष द्यायला लागतं ना. आणि पुन्हा जी गामन शेळी आहे बाकीच्या दुसऱ्या शेळ्या असतात ही खाली शेळी ह्या शेळीला मारू नये याच्यावर बी लक्ष ठेवून लागतं. अशा बाजूला ठेवणं लागतात त्या शेळ्या. अच्छा. अशा प्रकारे जर म्हणजे आपले जे प्रेक्षक बंधू आहेत त्यांनी बघितलं तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. बरोबर. डॉक्टर रागे सर, पण मग आता तुमच्या दृष्टीने किंवा कृषी विज्ञान केंद्रात जे तुम्ही आता सगळं हे काम करत आहात किंवा सोनदेव गावाची सुरुवातीपासूनची जी एक चढता जो आलेख आहे ते तुम्ही बघत आहात, तर तुमच्या दृष्टीने शेतकऱ्यांना या शेळी पालनातून किंवा दुष्काळ परिस्थिती जी होती त्यामध्ये कसं फायदेशीर ठरलं हे शेळी पालन व्यवसाय? म्हणजे खूप छान प्रश्न विचारला मॅडम. कसं की दुष्काळ परिस्थिती आहे, आमचा भाग कोरडवाहू आहे, विहिरी आटलेल्या आहेत, पाण्याचा पत्ता नाही. म्हणजे काही काही शेतकरी तर विकत टँकर घेऊन पाणी त्याच्यात टाकून शेती बागा जगवत आहेत. म्हणजे खूप कठीण परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा एक जीवन जगण्याची लढाई शेतकरी जगतोय. मग त्या परिस्थितीमध्ये जर शेळी पाळली आणि शेळीमुळे जो पालन पोषणाचा जे काही खर्च आहे तो खूप कमी आहे. मी तर असं म्हणेल की एक गाय पाळायची म्हणजे तिचा 5 शेळ्या किंवा 10 शेळ्यांचा खर्च तिला लागतो. एक म्हैस पाळायची म्हटलं तर 15 शेळ्याचा म्हशीवर खर्च होतो. आणि त्यांचं उत्पन्न म्हटलं तर एका शेळीचं आयुष्याचं एका गायीचं उत्पन्न आयुष्यभराचं हे 12 लाखाचं आहे विचार केला तर. एका म्हशीचं उत्पन्न हे 16 लाखाचं आहे. आणि मी अभिमानानं सांगतो की एका शेळीचं उत्पन्न या गायीपेक्षा या म्हशीपेक्षा हे कितीतरी पट जास्त आहे. सांगायचं म्हटलं किती तर हे 22 लाखाच्या पुढे आहे. हे 6 वर्षाचंच गणित आहे. म्हणून शेळी ही नंबर 1 आहे. आणि हे कशामुळे कमी खाद्य लागतं, आहार सोपा आहे, मॅनेजमेंट व्यवस्थापन सोपं आहे आणि तिचं उत्पादन हे जास्त आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे. ही दुष्काळी भागासाठी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून शेळी पालन हे दुष्काळी भागात वाढलं पाहिजे. नक्कीच. आणि सोनदेव गावासारखं यशस्वी करून पण दाखवलं पाहिजे. पण मग ह्या शेळी बाबतीत बाजारपेठांविषयी तुम्ही काय सांगू शकता आपल्या प्रेक्षक वर्गाला की ज्यांना ह्याबाबत ते इच्छुक आहेत हा शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी, तर बाजारपेठेविषयी काही माहिती? बाजारपेठेमध्ये शेळी पालन जरा विषय बघितला तर बाजारपेठ ही खूप मोठी आहे. तसे पाहिलं तर बाजारपेठेचे खूप मोठे मोठे टप्पे आहेत. शेळी पालन व्यवसाय केला तर काही वेळेला म्हणजे गरज भासली तर शेतकरी 2 महिन्याचे 4 महिन्याचे पिल्लं विकताना दिसतात. म्हणजे आपण त्याला डोमेस्टिक मार्केट म्हणतो. हे मार्केट तर आहेच म्हणजे बाजार त्यांच्या गावच्या आठवडी बाजाराचं. याच्या व्यतिरिक्त कुर्बानी बकऱ्यांचं मार्केट हे खूप मोठं आहे. आपल्या मुंबईमध्येच देवनार स्लॉटर हाऊस आहे किंवा या बकरी ईदीला हे जे बोकडं तयार होतात ते 1 वर्षाच्या पुढचे पाहिजेत, 40 किलोच्या वजनाच्या पुढचे पाहिजेत. हे पण मार्केट खूप आहे. 10-10, 15-15 लाख बोकड एका दिवशी इथं विक्री होतात. या व्यवसायामध्ये आता इतकी बोकडाची मागणी आहे म्हणजे हा दुसरा टप्पा झाला. इतर एक्सपोर्टचा पण व्यवसाय आहे. म्हणजे काही पर्टिक्युलर देशामध्ये आपण सगळ्या देशामध्ये आपण एक्सपोर्ट करू शकत नाही कारण आपली मागणी आपण अपूर्ण करतोय. मग याला बाहेरच्या देशामध्ये पण खूप मोठं मार्केट आहे. आणि तिसरी गोष्ट की या शेळ्यांपासून जे स्लॉटरिंगमध्ये जे काही मटेरियल आहे
चर्म जे आहे, कातडी आहे, त्याला खूप मागणी आहे. त्याच्या पोटातून जे आतड्यांचे जे आपण शस्त्रक्रियेमध्ये धागे तयार होतात त्याला खूप मागणी आहे. वा. रक्तापासून जे सिरम तयार होतं त्याला खूप मागणी आहे. इव्हन दो त्याचे नखे, खुरं याला पण खूप मागणी आहे. म्हणजे पूर्ण केसांना पण शरीर. मागणी आहे. म्हणजे पूर्णतः शेळी कल्पवृक्षासारखी आहे. नक्कीच, म्हणजे तिची खरंच. कोणतीच गोष्ट वाया जात नाही. म्हणून ही तिला एकदम म्हणजे खूप मोठं मार्केट आहे. बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे खूप म्हणजे. मोठं मार्केट आहे. नक्कीच. ढाकणे सर, तुमच्या दृष्टीने जर तुमच्या शेतकरी मित्रांना, जे आपले आता प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना जर सांगायचं असेल की बाजारपेठेंविषयी माहिती द्यायची असेल तर मग तुम्ही काय सांगू शकता? बाजारपेठ म्हणजे असं आहे, म्हणजे शेळ्याचे करडाचे जन्म पिल्याचे जन्म कमी होते आणि मागणी जास्त आहे. अच्छा. आता प्रत्येक माणूस शेतकरी जेव्हा असं त्याची भावना नाही शेळी सांभाळण्याबाबतीत, पण जे शिकेल सवरेल लोक आहे ना ते म्हणते आम्हाला शेळ्या करायच्या. अच्छा, असं त्याला झालंय. गरज नसती शेळ्याची, हां. नोकरीचा नक्कीच. वर्ग. पण असं शेळ्याचं मागणी आहे. तर देऊळराजातून सनी कायंदे साहेब आहे, त्यानं मला सांगितलं तुम्ही आम्हाला 1000 शेळी घ्यायची. अच्छा. असं कोणी म्हणतं मला 500 घ्यायची, कोणी म्हणतं 200 घ्यायची, इतकी मागणी. आणि मग इतक्या शेळ्या कुठून आपण पुरवायच्या? नक्कीच. म्हणजे आता असा प्रश्न पडलाय. विकणारा परता मागणी जास्त झाली. म्हणजे आपली वस्तू 2 रुपयाला जायची असेल तर ती 5 रुपयापर्यंत जाऊ अरे शकते. वा. इतकी मागणी झालेली आहे. अरे वा. हो. आणि ते विकायचं तर मग तर सांगता येतच नाही. मग ते चांगली शेळी असली की किती रुपये येते त्याचं काही सांगता येणार नाही. आणि जे तुम्ही मगाशी उल्लेख केलात की व्यापाऱ्याला कॉल केला किंवा काय की लगेच तुमचा व्यापारी तयारच असतो किंवा कुठल्याही हा, पण ते शेळी ते तर किंवा आहेच आहे. हम्म. पण जे मायंदळ घेणारे आहेत हा. ना ते बी आता जालना विज्ञान केंद्र आहे ना, तर शेळ्या घ्यायच्या असले तर आम्हाला फोन करतात, तुमच्याकडे कोणाकडे शेळ्या आहे का? अच्छा. आम्ही म्हणतो आम्हालाच घ्यायच्या अजून सनी शेळ्या अच्छा. आम्हाला वाढवायच्या. पण नक्कीच. कसं भानगड काही झाली, आता लोक सापडे अडचणीत, हा. त्याच्या अगोदर नाही तर आणखीन आमच्या इथं 1000-2000 शेळ्या होणार. समजा लोकांच्या लक्षात आलं शेळ्या धंदा येऊ एकदम उत्तम झालेला आहे, नोकरी परता बी उत्तम खरंच, धंदा आहे. खरंच. हो. जे आता कारण का आगे सरांनी सांगितलेलं की 28,000 एका बेरोजगाराला मिळू शकतात, तर म्हणजे नोकरदारापेक्षा जास्त मिळत आहे. नाही. त्याच्यामुळे नक्कीच फायदेशीर होऊ शकतो. नाही, बरोबर आहे ना. पण मग ढाकणे सर, की आता जर तुम्ही एवढ्या वर्षापासून हा शेळीपालन व्यवसाय करताय, तर तुमच्या दृष्टीने गावाला किंवा तुम्हाला स्वतःला ह्यापासून आर्थिक फायदा किती झाला, कसा झाला? आर्थिक फायदा म्हणजे कसं आहे, दरवर्षी आम्हाला कसं शेती कमी जास्त पावसामुळं आम्हाला माल कमी होतो. मग आम्हाला जे शेळ्याचे पैसा आहे ना तो शेतीत घालून सनी आम्हाला बाकीचा आमचा खर्च भागून लागतो. अच्छा. त्याच्या अवघानं जास्त काम आमचे होत नाही. तरी आम्ही घराचं काम केलं, विहीर पाडली, पुन्हा मुलीचे लग्न करणं, असे बरेच कामं चालू आहे अजून. बरोबर बरोबर. शेती सोबतच म्हणजे तुम्हाला या शेळी पालनातून एवढं सगळं तुम्ही करू हा, शकता. शेती सांभाळून सनी. पण तसं जर पाहिलं शेतीचा जर हिशेब ठेवला तर शेळ्याचा पैसे शेतीमध्ये घालायचं काम पडून राहिला. अच्छा. आता गेल्या वर्षी 50 पोती सोयाबीन झाली हा. आणि यंदा झाली 8 पोती सोयाबीन. अरे. आता ते शेळ्याचे पैसे त्या शेतीमध्येच घालणं हा, लागायला लागले. नक्कीच, हो. नक्कीच. बरोबर. त्याच्या अवघानं शेळी पालन हा धंदा प्रत्येक माणसाला नंबर 1 वर धंदा नेऊन राहिला. बरोबर आणि तो बरोबर. साथ बी देऊन राहिला. जुन्या काळामध्ये कसं होतं मॅडम, शेळी पालन आहे ना त्या बिमारी येत होती, लोकांना कळत नव्हतं, बिमारीमध्ये अशी कळपची कळप मरत होती. बरोबर हा. बरोबर. मग त्याच्या अवघानं लोक कळप मेले की लोक सोडून द्यायचे धंदे. नक्की. मग पुन्हा 4-2 वर्ष झाली की पुन्हा सुरू करायची. पण आता समजा सुधारणा झालेल्या आहेत, लसीकरण झालेले आहेत, विज्ञान केंद्रातून समधी माहिती मिळवून राहिली, तर शेळी त्याच्यामुळे जर नीट काळजी घेतली तर नक्कीच हा शेळीपालन व्यवसाय चांगला शेळीला होऊ अशी शकेल. काही जर दुखा लागलं तर आम्ही सरला फोन लावतो, सर लगेच माहिती देते, गोळ्या औषधी घेऊन सनी नक्कीच, आम्ही लगेच शेळी नक्कीच, लगेच दुसऱ्या नक्कीच, दिवशी दष्टपुष्ट होते. थोडक्यात तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय संदेश देऊ शकता? थोडक्यात एका माणसानं समजा सरासरी गरीब माणूस असो त्यानं जर समजा 1 शेळी सांभाळली, कोणा 2 शेळ्या सांभाळल्या, तर ती 1 शेळी 5 महिने 5 दिवसात जणती. अच्छा. तर 1 शेळीचा आपण हिशेब लावू, नक्कीच. ती 12 महिन्यात 4 पिढी ती. नक्कीच. म्हणजे असे जर तुम्ही एक शेळी घेत राहिलात आणि त्याच्यापासून करडं मिळत राहिली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही खरंच खूप चांगला संदेश दिलेला आहे. डॉक्टर आगे सर, तज्ज्ञ म्हणून तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना किंवा जे इच्छुक आहेत त्यांना काय संदेश देऊ शकता? म्हणजे परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्यासमोर हा एक नवीन पर्याय मी मांडू इच्छितो. शेळी पालनामधून त्यांनी आर्थिक प्रगती करून घ्यावी. आज आपल्याला इकडे येऊन महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल मी डॉक्टर आगे सर आणि श्रीयुत ढाकणे सरांचे सह्याद्री वाहिनीतर्फे खूप आभार मानते. धन्यवाद सर.